मित्रांनो नमस्कार. SBJ अकॅडमी या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण माडा अंतर्गत जी पदभरती होत आहे त्या अनुषंगाने संभाव्य प्रश्नसंच क्रमांक 1 बघणार आहोत. तर आजच्या या प्रश्नसंचामध्ये आपण वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि सहाय्यक या पदांसाठी जी मित्रांनो एक्झाम होणारी त्या एक्झामसाठी हा संभाव्य प्रश्नसंच तयार केलेला आहे. इतर जे पदनामे आहेत मित्रांनो, इतर जी पदं आहेत त्यांच्यासाठी देखील मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि GK हे विषय त्यांना यूजफुल ठरू शकतात. तर चला प्रश्नांना सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आजचा हा माडाचा प्रश्नसंच क्रमांक 1 असणार आहे. तर बघा या पद्धतीने इथं आपण सूचना दिलेल्या आहेत. तर चला मित्रांनो, प्रश्न पहिला बघा. पदाचे नाव बघा आधी, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक व सहाय्यक. तर अजून ज्या विद्यार्थी मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला यापुढे येणाऱ्या व्हिडिओंचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन्स मिळत जातील. प्रश्न क्रमांक 1. शरीरातील डॅश ही सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते. तर बघा बऱ्याच एक्झाम्सला हा जो प्रश्न हा विचारला जात असतो. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 यकृत. प्रश्न क्रमांक 2. भारतात कोणत्या वर्षापासून दर 10 वर्षांनी नियमितपणे जनगणना होते. तर बघा 1872 पासून मित्रांनो भारतात जनगणनेला सुरुवात झाली होती, परंतु 1881 पासून नियमितपणे दर 10 वर्षांनी जनगणना होत असते. प्रश्न क्रमांक 3. पृथ्वीच्या परिभ्रमण गतीस काय म्हणतात. तर पृथ्वीच्या परिभ्रमण गतीस वार्षिक गती असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. भारताची पहिली महिला क्रांतिकारक कोण. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मादाम भिकाजी कामा. प्रश्न क्रमांक 5. भारतात वसाहत स्थापन करणारे पहिले परकीय कोण होते. तर पहिले परकीय जे होते मित्रांनो ते पोर्तुगीज हे होते, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिली कागदगिरणी कोठे स्थापन करण्यात आली होती. तर ती बघा श्रीरामपूर, पश्चिम बंगाल या ठिकाणी 1832 मध्ये स्थापन करण्यात आली होती, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7. रॉक गार्डन खालीलपैकी कोठे स्थित आहे. तर रॉक गार्डन हे मित्रांनो चंदीगड या ठिकाणी स्थित आहे आणि चंदीगड जे ती पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यांची राजधानी आहे, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8. भारतीय न्यायाधीशांना कोणत्या विधेयकामुळे युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार मिळाला होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इल्बर्ट विधेयक जे होते मित्रांनो त्या विधेयकामुळे भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार मिळाला होता. तर बघा 2 फेब्रुवारी 1883ला हे विधेयक मंजूर झालं होतं आणि त्यावेळेस व्हाईसरॉय होते मित्रांनो लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 9. 1891 साली भाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं. तर बघा भाला हे वृत्तपत्र मित्रांनो भास्कर भोपटकर यांनी सुरू केलं होतं, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10. घटना समितीच्या एकूण किती उपसमित्या होत्या. तर घटना समितीच्या 11 उपसमित्या होत्या, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11. घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली होती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 12. भारताचे घटनात्मक प्रमुख कोण असतात. तर बघा भारताचे घटनात्मक प्रमुख जे आहेत मित्रांनो ते राष्ट्रपती असतात, प्रेसिडेंट, ऑप्शन क्रमांक 2. सध्याचे जे राष्ट्रपती मित्रांनो ते रामनाथ कोविंद हे आहेत, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 13. मूकनायक व सुधारक या वृत्तपत्रांना कोणी आर्थिक सहाय्य केलं होतं. म्हणजे आर्थिक मदत जी होती मित्रांनो ती कोणी केली होती या वृत्तपत्रांना. तर राजर्षी शाहू महाराज यांनी या वृत्तपत्रांना आर्थिक सहाय्य केलं होतं. तर बघा मूकनायक जे होतं मित्रांनो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं वृत्तपत्र होतं आणि सुधारक जे आहे ते गोपाळ गणेश आगरकर यांचं होतं. प्रश्न क्रमांक 14. खतफोडीचे बंड हा ग्रंथ कोणी लिहिला. तर खतफोडीचे बंड हा ग्रंथ मित्रांनो महात्मा फुले यांनी लिहिला होता, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15. ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतो. तर ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख सरपंच हा असतो, ऑप्शन क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 16, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? सेक्रेटरी. तर बघा, गट विकास अधिकारी पंचायत समितीचे सचिव असतात. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17, वैद्यकशास्त्रातील 2021चा नोबेल पुरस्कार कोणास मिळाला? तर बघा, डेव्हिड जुलियस आणि आर्डेम पोटॅपोशियन या दोन्ही जणांना मित्रांनो संयुक्तरित्या 2021चा वैद्यकशास्त्रातील म्हणजे मेडिसिनमधील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 व 2 योग्य, हा पर्याय योग्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 18, भारताचे सहकार मंत्री कोण आहेत? तर बघा, भारताचे जे सहकार मंत्री आहेत ते अमित शहा आहेत मित्रांनो, आणि हे मंत्रालय जे ते नव्याने स्थापन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 19, लडाख या नवीन केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? तर बघा, लेह. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20, भारताचे 48वे सरन्यायाधीशपदी कोणाची नेमणूक करण्यात आली? तर न्यायमूर्ती NV रमन्ना हे जे आहेत मित्रांनो हे 48वे सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले आहेत. 47वे जे होते ते न्यायमूर्ती शरद बोबडे हे होते, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 21, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली? तर बघा, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची निवड झालेली. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्र राज्याच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा, राज्य महिला आयोगाचं जे पद होतं मित्रांनो, त्या अध्यक्षपद बऱ्याच दिवसांपासून रिक्त होतं. त्याची नुकतीच त्या पदासाठी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23, इस्रो अंतर्गत अंतराळ विभागाने अंतराळ प्रक्षेपण वाहने विकसित करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत एक फ्रेमवर्क करार केलेला आहे? तर ती संस्था आहे मित्रांनो अग्निकुल कॉस्मॉस. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24, जागतिक बांबू दिवस केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक बांबू दिवस 18 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणत्या राज्याने कपूर महाशीर, स्थानिक भाषेत याला कॅटली असे म्हणतात, या माशाला राज्य मासा म्हणून घोषित केले आहे? तर सिक्कीम या राज्याने मित्रांनो कपूर महाशीर म्हणजे ज्याला स्थानिक भाषेत कॅटली असे म्हणतात, त्या माशाला राज्य मासा म्हणून सिक्कीम या राज्याने घोषित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी अर्धस्वर कोणता? तर बघा, यर, ल व हे जे आहेत मित्रांनो या अर्धस्वर आहेत. या पर्यायांपैकी ऑप्शन क्रमांक 2 य हा योग्य पर्याय असणार आहे. प्रश्न क्रमांक 27, दिलेल्या पर्यायांपैकी सामान्य नामाचे उदाहरण कोणते? तर बघा, पर्वत, हिमालय, राजेश, पवन. तर हिमालय, राजेश, पवन हे विशेष नामाचे उदाहरण आहेत मित्रांनो, आणि पर्वत जे आहे ते कॉमन नावने म्हणजे सामान्य नामाचं उदाहरण असणार आहे. प्रश्न क्रमांक 28, अरण्य या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? तर विपिन. ऑप्शन क्रमांक 2 हा या अरण्य या शब्दासाठी समानार्थी शब्द असणारे मित्रांनो. भुजंग म्हणजे साप. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, खंडन या शब्दाचा विरुद्ध असलेला योग्य पर्याय कोणता? तर खंडनचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो मंडन. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 30, चरपट पंजरी या अलंकारी शब्दाचा योग्य पर्याय ओळखा. तर बघा, अर्थहीन पाठांतर जे केलेलं असतं त्याला चरपट पंजरी असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 31, तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना काय म्हणतात? तर त्यांना वर्ण असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 32, दिलेल्या पर्यायांमध्ये कोणत्या जोड शब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत? तर बघा, चारी पर्याय जर बघितले मित्रांनो तर तुम्हाला जमा आणि खर्च ऑप्शन क्रमांक हा 2 जो दिसतोय याच्यात तुम्हाला परस्परांचे विरुद्धार्थी शब्द दिसणार आहेत. बघा, एका साईडला जमा आणि दुसऱ्या बाजूला खर्च. प्रश्न क्रमांक 33, जे चकाकते ते सारे सोने नसते हे वाक्य कोणते प्रकारातील आहे? तर बघा, जे ते असे या पद्धतीने जे वाक्यांची सुरुवात होत असते ते मिश्र वाक्यात गणले जातं. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 34, पुढीलपैकी संयुक्त स्वर
कोणता? तर बघा ये, ओ हे सर्व जे आहेत मित्रांनो हे संयुक्त स्वर आहेत. ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हा पर्याय योग्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 35 संयुक्त व्यंजनांची जोडी कोणती? तर बघा संयुक्त व्यंजनांची जोडी मित्रांनो हा बऱ्याच एक्झाम्सला प्रश्न विचारला जातो. तर क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजनाची जोडी आहे. तर क्ष बघा क प्लस श यानुसार तयार झालेला आहे आणि ज्ञ जो मित्रांनो द प्लस न प्लस य या पद्धतीने तयार झालेला आहे, म्हणून यांना संयुक्त व्यंजने म्हणतात. प्रश्न क्रमांक 36 श श स या वर्णांना काय म्हणतात? तर यांना ऊष्मीय व्यंजने किंवा घर्षक व्यंजने असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 37 अनुनासिकाचे दुसरे नाव काय? तर त्याला परसवर्ण असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 38 संधी करा. बघा तर सत प्लस चरित्र. तर बघा मित्रांनो त या व्यंजनापुढे जर च आला असेल तर हा जो त असतो याचं रूपांतर च मध्ये होत असतं. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 सत चरित्र. प्रश्न क्रमांक 39 नामाचे मुख्य किती प्रकार आहेत? तर नामाचे मुख्य मित्रांनो 3 प्रकार आहेत. भाववाचक नाम, विशेष नाम आणि सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 40 आजकाल यंत्राचा वापर खूप वाढला आहे. या वाक्यातील नाम शोधा. तर या वाक्यात नाम कोणतं ते विचारलं मित्रांनो. तर बघा षष्टीनंतर आणि षष्टीच्या आधी जे शब्द असतात ते दोन्ही नाम असतात, हे लक्षात असू द्या. तर षष्टी चा, ची आणि चे याच्या आधी आणि याच्यानंतर जे शब्द येतात मित्रांनो ते दोन्ही नाम असतात. तर बघा इथं चाच्या आधी यंत्र आला आहे आणि नंतर वापर आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 यंत्र आणि वापर हा पर्याय योग्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 41 माणूस या शब्दाचे भाववाचक नाम ओळखायला लावलं आहे. तर माणूस या शब्दाचे भाववाचक नाम आहे मित्रांनो मनुष्यत्व. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 42 या वयात तुला असे वागणे शोभत नाही. तर वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायला लावला आहे. तर बघा वाघ आणि त्याला पुढे ने लागला आहे मित्रांनो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 धातू साधित नाम. प्रश्न क्रमांक 43 वर्गात खली नेहमी दांडगाई करतो. या वाक्यातील भाववाचक नाम ओळखायला लावला आहे. तर बघा दांडगाई हा जो शब्द मित्रांनो हे भाववाचक नाम आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 44 लिंबू या नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन करा. तर बघा लिंबू या नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन मित्रांनो लिंबे असे होणारे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 45 त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर त इ आ हे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 46 षष्टी विभक्तीची प्रत्यय ओळखा. तर षष्टी विभक्ती बघा चा, ची, चे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 47 वाड्यात या सामान्य रूपाचे मूळ रूपात बदल करायला लावला मित्रांनो. तर बघा वाडा हा जो शब्द आहे हा या वाड्यात या सामान्य रूपाचं मूळ असणार आहे. प्रश्न क्रमांक 48 लाडू. तर दिलेल्या शब्दाचा सामान्य रूपाचा योग्य पर्याय ओळखायला लावला आहे. तर लाडूचा जो योग्य पर्याय मित्रांनो तो लाडवा हा योग्य पर्याय असणारे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 49 मराठीत मूळ सर्वनामांची संख्या किती? तर बघा मराठीत मूळ सर्वनामांची संख्या आहे 9. ऑप्शन क्रमांक 2. ते 9 सर्वनाम बघा मी, तू, तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, कोण, आपण, काय आणि स्वतः या पद्धतीने हे 9 सर्वनाम आहेत मित्रांनो, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 50 हाय हाय हे कोणत्या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे? तर हे शोकदर्शक या केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 51 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर बघा खाली एक वाक्य दिलं आहे आणि त्या वाक्यामध्ये रेड कलरने शब्द दर्शविण्यात आलेला मित्रांनो
त्याच्यासाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा, दे कॉल्ड द डॉक्टर. तर इथं डॉक्टर जे मित्रांनो कर्माचं कार्य करत आहे, म्हणून बघा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ठीक आहे, क्रियापदाचं कर्म. प्रश्न क्रमांक 52 हा ॲनालॉजीचा प्रश्न आहे. बघा, शीप हर्ड. तर मेंढ्यांचा कळप असतो त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा काय, तर स्टुडंट्सचा काय असतो मित्रांनो, वर्ग असतो, क्लास. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 53 अ सिरीज ऑफ माउंटेन्स इज कॉल्ड डॅश. तर त्याला माउंटेनची जी सिरीज असते त्याला चैन असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 54 मयूर राईट्स अ लेटर. तर बघा, आयडेंटिफाय द केस ऑफ अंडरलाईन वर्ड. तर वरील जो शब्द अंडरलाईन केला आहे मित्रांनो मयूर, या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायला लावली. तर बघा, डेटिव्ह, नॉमिनेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि नन. तर याच्यापैकी मयूर ही जी मित्रांनो ही नॉमिनेटिव्ह विभक्ती असणारे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 55 चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ सेल्फ. तर सेल्फ यासाठी अनेकवचनी शब्द आपल्याला शोधायला लावला आहे. तर बघा, सेल्फचा अनेकवचनी शब्द आहे मित्रांनो सेल्फ्स. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 56 चूज द करेक्ट फेमिनाईन जेंडर ऑफ हॉर्स. तर हॉर्स या शब्दासाठी आपल्याला स्त्रीलिंगी रूप त्याचं शोधायला लावलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मेअर म्हणजे घोडी. तर ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 57 चूज द अप्रोप्रिएट वर्ड अँड फिल इन द ब्लँक्स. अ डॅश ऑफ कॅटल डिअर. तर खाली एक शब्द निवडून इथं रिकामी जागा भरायची. तर बघा, अ हर्ड ऑफ कॅटल ऑर डिअर म्हणजे गुरांचा किंवा हरणांचा कळप. प्रश्न क्रमांक 58 अँटोनिम ऑफ रेग्युलर. तर रेग्युलर या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे मित्रांनो. जनरली आपण अनरेग्युलर असं म्हणत असतो, परंतु त्याचा ॲक्युरेट पर्याय आहे इरेग्युलर. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 59 ॲड अ क्वेश्चन टॅग. तर एक वाक्य दिले आणि त्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायला लावला आहे. तर बघा, एव्हरीवन प्लेज क्रिकेट. तर मित्रांनो या वाक्यात एव्हरीवन हे जे आहे ते अनिश्चित सर्वनाम आहे आणि याचा क्वेश्चन टॅग करताना नेहमी दे हा घ्यावा लागतो. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर असणारे डोंट दे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 60 चूज द करेक्ट प्रोनाऊन. तर खाली एक ब्लँक स्पेस आहे, त्या ठिकाणी आपल्याला योग्य सर्वनाम यूज करायचं आहे. बघा, ही, सी, इट आणि वी यापैकी एक सर्वनाम आपल्याला इथं यूज करायचं मित्रांनो. तर ही, सी, इट नंतर क्रियापद जर आलं त्या क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय लागतो. तर या ठिकाणी इथं क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय नाही, म्हणून वी हा जो पर्याय मित्रांनो हा योग्य असेल. वी वर्क इन अ स्कूल. प्रश्न क्रमांक 61 विच ऑफ द ॲड्रेसेस इज करेक्ट. खाली जे 4 पर्याय दिले आहेत त्याच्यापैकी आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे. तर बघा, युअर्स ऑप्शन क्रमांक 1 हा योग्य पर्याय असणार आहे. प्रश्न क्रमांक 62 चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. तर ग्रॅमॅटिकली व्याकरणदृष्ट्या जे योग्य पर्याय तो आपल्याला निवडायचा आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 हा योग्य पर्याय असणार आहे मित्रांनो. दीज बुक्स आर माइन म्हणजे हे पुस्तकं माझी आहेत. प्रश्न क्रमांक 63 चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. ही इज सिनियर डॅश मी इन द स्कूल. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 टू हा पर्याय योग्य असणार आहे मित्रांनो. आत्ताच आरोग्य विभागामार्फत जी एक्झाम झाली त्याच्यात देखील अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि आपण यावेळेस द्यान हे सिलेक्ट करत असतो, परंतु हा पर्याय चुकीचा असणार आहे मित्रांनो. खाली बघा, सिनियर, ज्युनियर, सुपिरियर, इन्फिरियर, प्रायर, पोस्टेरियर या विशेषणानंतर नेहमी टू हेच शब्द योग्य अव्यय वापरावं लागते, द्यान वापरू नये. तर वरील जे विशेषण आहेत मित्रांनो हे सिनियर, ज्युनियर, सुपिरियर, इन्फिरियर यांच्या पूर्वी या विशेषणांपूर्वी मोर किंवा मोस्ट वापरू नये. ठीक आहे. खाली बघा, ही इज मोर सिनियर टू मी. हे वाक्य जे हे
रॉंग आहे, इथं मोर शब्द आलेला असल्यामुळे. ठीक आहे, ही इज सिनियर टू मी, सिनियर टू मी हे वाक्य बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 64, चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. तर बघा, मुंबई इज डॅश फ्रॉम धुले दॅन नाशिक. तर इथं फार्दर हा जो शब्द मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 हा योग्य असणार आहे. मुंबई इज फार्दर फ्रॉम धुले दॅन नाशिक. तर मुंबई हे नाशिकपेक्षा धुळ्यापासून लांब आहे. प्रश्न क्रमांक 65, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. कुड यू लेंड मी डॅश मनी. तर बघा, या ठिकाणी सम हा जो पर्याय ऑप्शन क्रमांक 2 तो योग्य असणार आहे. कुड यू लेंड मी सम मनी. तर मला काही पैसे उधार देऊ शकशील का. प्रश्न क्रमांक 66, सिलेक्ट द करेक्ट मॉडल टू एक्सप्रेस परमिशन. तर परमिशनसाठी योग्य असं सहाय्यकारी क्रियापद आपल्याला निवडायला लावलं आहे. तर बघा, यू डॅश रिटर्न माय बुक टुमारो. तर यासाठी मित्रांनो कॅन इथं योग्य पर्याय असणार आहे. यू कॅन रिटर्न माय बुक टुमारो. प्रश्न क्रमांक 67, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. नायदर मयूर नॉर तनू डॅश प्रेझेंट. तर बघा, नायदर नॉरचं वाक्य असेल किंवा आयदर ऑरचं वाक्य असेल मित्रांनो, ज्यावेळेस सेकंड कर्ता असतो सब्जेक्ट, त्याच कर्त्यानुसार आपल्याला क्रियापद हे यूज करायचं असतं, ना की दोन्ही कर्त्यांनुसार अनेकवचनी क्रियापद इथं घेता येत नसतं. तर बघा, तनू हे जे एकवचनी क्रियापद आहे म्हणून इथं येईल मित्रांनो नायदर मयूर नॉर तनू इज प्रेझेंट, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 68, ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. तर याचं पॅसिव्ह वॉइस करायला लावला आहे. तर बघा, ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होत असते आणि अशा वाक्याचे जर आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर करायचं असेल तर वाक्याची सुरुवात लेटने करायची असते मित्रांनो. आणि ब्रिंग जो क्रियापद असतो, क्रियापदयुक्त शब्द असतो, तो शेवटी घेऊन त्याचं तिसरं रूप करायचं असतं. तर बघा, लेट मी अ ग्लास ऑफ वॉटर क्रियापदाच्या पूर्वी बी हा शब्द घेऊन त्या क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं असतं, ब्रॉट. लेट मी अ ग्लास ऑफ वॉटर बी ब्रॉट. प्रश्न क्रमांक 69, फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स. तर बघा, डॅश आयर्न इज डॅश यूजफुल मेटल. तर पदार्थवाचक नामांपूर्वी आर्टिकल्स सहसा यूज होत नाही. ज्यावेळेस विशिष्ट अशा उपयोगासाठी आपण त्याचा यूज करत असतो त्यावेळेस त्याच्यापूर्वी आर्टिकल्स यूज होत असतं. तर यासाठी बघा ऑप्शन क्रमांक 4 नो आर्टिकल, म्हणजे इथं आयर्न इज अ यूजफुल मेटल या पद्धतीने या वाक्याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 70, सिनॉनिम ऑफ फिजिकल. फिजिकलसाठी आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 कॉर्पोरल या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 71, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अल्फा अँड ओमेगा. तर बघा, अल्फा अँड ओमेगा हे जे आहेत हे ग्रीक लेटर्स आहेत. ते बघा, हे बघा मित्रांनो, हे अल्फा आणि हा ओमेगा. तर हे ग्रीक लेटर्स आहेत. तर ग्रीक लेटर्समध्ये हे पहिलं आहे आणि हे जे मित्रांनो हे शेवटचं आहे. ठीक आहे, यावरून याचा अर्थ घेण्यात आलेला आहे तो स्टार्ट टू फिनिश. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 स्टार्ट टू फिनिश. प्रश्न क्रमांक 72, अ पिरियड ऑफ 10 years इज कॉल्ड. तर 10 yearचा जो पिरियड असतो त्याला डिकेड असं म्हणतात, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 73, चूज वन वर्ड सबस्टिट्यूशन्स फॉर बिलो गिवन फ्रेज. खाली एक फ्रेज दिली मित्रांनो, त्यासाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. थिंग्स विच किल इन्सेक्ट अँड जर्म्स. तर अशी वस्तू ज्याच्यामुळे किडे आणि जीवजंतूंचा नाश केला जातो त्याला इन्सेक्टिसाइड म्हणतात, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 74, अ जेल बर्ड मीन्स. तर बघा, अ जेल बर्ड मीन्स याचा योग्य पर्याय असणार आहे अ हार्डन्ड क्रिमिनल. ठीक आहे, पट्टीचा गुन्हेगार. प्रश्न क्रमांक 75 बघा मित्रांनो, चूज द अप्रोप्रिएट प्रिफिक्स टू मेक अ ऑपोजिट ऑफ ॲबल. तर ॲबलसाठी असा योग्य पर्याय निवडायचा आहे मित्रांनो, असा योग्य प्रिफिक्स निवडायचा आहे की जे ॲबलच्या पूर्वी यूज केलं तर ॲबलचं विरुद्धार्थी शब्द तयार होणार आहे. तर बघा, ॲबल
च्या पूर्वी जर आपण अन लावला तर अनएबल म्हणजे अनएबल असा शब्द तयार होतो आणि ॲबलचा तो विरुद्धार्थी शब्द असणारे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर क्रमांक 76 ते 100 हे जे प्रश्न आहेत मित्रांनो 25 बुद्धिमत्ता आणि गणितावर आधारित ते मॅडम घेणार आहेत. तर अजून ज्या विद्यार्थी मित्रांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गणितावरील प्रश्न बघणार आहोत. तर बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 76. दोन संख्या 8 तास 9 या प्रमाणात आहे. त्यापैकी पहिली संख्या 24 आहे तर दुसरी संख्या कोणती? बघा आपल्याला दोन संख्यांचं काय दिलंय, प्रमाण दिलंय. ते काय आहे 8 तास 9 आणि त्यातली पहिली संख्या दिली आहे. पहिली संख्या काय दिली आहे 24 आणि दुसरी संख्या विचारली. तर बघा 8 आणि 24चा काय संबंध आहे? 8ला कितीने गुणल्यावर 24 येणार आहे? बरोबर आहे. आपण जर 3ने गुणलं 8ला तर आपल्याला काय मिळणार आहे 24. 8 त्रिक 24 बरोबर आहे. जर 8ला आपण 3ने गुणतो आहोत तर 9ला सुद्धा आपल्याला कितीने गुणावं लागणार आहे? 3नेच गुणावं लागणार आहे. 9 त्रिक 27 म्हणजे दुसरी संख्या जी असणार आहे ती असणार आहे 27. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 77. 625चे 8% बरोबर किती? बघा आपल्याला आता शेकडेवारीचं उदाहरण आहे हे. 625 चे हा शब्द आलाय म्हणजे तिथे काय करणार आहोत गुणाकार. ची चा चे चा असे जे शब्द असेल तिथे आपण काय करणार गुणाकार. 8% आहेत म्हणून भागाकारामध्ये 100. आता हे सोडून घेऊ. 25ने भाग जाईल. 25 एक 25, 25 दुने 50, खाली उरले 12, वरतून आला 5. 125 संख्या झाली. 25 5 125. 25 एक 25, 25 चौक 100. 4 आणि 8ला भाग जाणार आहे. 4 एक 4, 4 दुने 8. आता राहिले काय फक्त 25 आणि 2. तर 25 दुने 50 म्हणजे 625चे 8% किती होणार आहेत 50. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 78. 8271 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती? बघा आपल्याला इथे स्थानिक किंमत विचारली आहे. संख्या काय दिली आहे 8271. बघा स्थानिक किंमत काढायचं सगळ्यात सोपं आहे. कोणाची विचारली 2 जसाचा तसा लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर बघा किती अंक आलेले आहेत 1 आणि 2 अंक आलेत म्हणून डायरेक्ट 2 शून्य लिहून द्या. 2 या अंकाची स्थानिक किंमत किती झाली आहे 200. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. हे आपलं साधं सोपं स्ट्रिक्ट शॉर्टमध्ये. पण आपल्याला जर माहितीच पाहिजे 2 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे असं. तर 1 हा कोणत्या स्थानी आहे एकक स्थानी, 7 हा दशक स्थानी आणि 2 हा शतक स्थानी आहे. बघा 2 कोणत्या स्थानावर आहे शतक स्थानावर आहे. शतक म्हणजे किती 100 म्हणजे 2ला कितीने गुणावं लागेल 100ने गुणावं लागेल. तेव्हा उत्तर किती येईल 2 गुणिले 100 बरोबर 200. पर्याय क्रमांक 2. 2 संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 8 व 80 आहे. त्यापैकी एक संख्या 40 तर दुसरी संख्या कोणती? बघा आपल्याला इथे दुसरी संख्या काढायची आहे म्हणून सूत्र काय आहे दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी छेदामध्ये पहिली संख्या. बघा चला आता मसावी काय आहे 8, लसावी 80 आहे आणि पहिली संख्या किती दिली आहे 40. सोडवा तर मग 40 एक 40, 40 दुने 80. राहिले काय 8 गुणिले 2, 8 दुने 16 म्हणजे आपली दुसरी संख्या किती असणार आहे 16. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 80. डॅश सी बी 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 डॅश बी डॅश बी सी बी बी मालिका पूर्ण करा. आता बघा आपल्याला इथे एक मालिका दिलेली आहे अक्षरांची ती पूर्ण करायला सांगितली आहे. मालिकेचं निरीक्षण व्यवस्थित करायचं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला लगेच त्या मालिकेतले समजेल की काय आहे.
जर मालिकेचं निरीक्षण केलं तर शेवटचे अंक ज्यावेळेस शेवटचे अक्षर आपण बघतोय त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की मालिका ही कोणत्या अक्षरांनी बनलेली आहे, बी सी बी बी या अक्षरांनीच बनलेली आहे. म्हणजे पहिला जो रिकामी जागा आहे तिथे कोणतं अक्षर असेल, बी असेल. बघा त्याच्यानंतर सी बी बी कंटिन्यू आले, म्हणजे पहिल्या डॅशच्या जागी काय आले, बी आले. आता दुसरी मालिका बघ, दुसऱ्या ह्याच्यात बी आधी जसाचा तसा दिला आहे, मग डॅश आले, डॅशच्या जागी काय असेल, सी, परत एक बी दिलेला आहे, परत डॅश आला आहे, त्या डॅशच्या जागी काय असणार आहे, बी, आणि पुढची बी सी बी बी कंटिन्यू दिले. म्हणजे आपल्या डॅश रिकाम्या जागी कोण असणार आहे, बी असणार आहे, सी असणार आहे, बी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 81. एका सांकेतिक भाषेत बदक म्हणजे #@ आणि सरळ म्हणजे $& उद्गारवाचक चिन्ह. तर त्याच लिपीत $उद्गारवाचक चिन्ह असा लिहिलेला शब्द कोणता? बघा आपल्याला $, आणि उद्गारवाचक चिन्ह शब्द शोधायचा आहे. तर डॉलर हा कशासाठी वापरलेला आहे बघा बरं, स साठी वापरला आहे म्हणजे स असणार आहे. $, कशासाठी वापरलं आहे, ब साठी वापरलं आहे. आणि उद्गारवाचक चिन्ह कशासाठी वापरले, ळ साठी वापरले. मग शब्द काय तयार झाला आहे, सबळ. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 82. सुजाता कविताला म्हणाली, तुझ्या भावाच्या पत्नीची सासू ही माझी आजी लागते. तर कविता सुजाताची कोण? बघा कोण कोणाला म्हणते, सुजाता कोणाला म्हणते, कवितेला म्हणते की तुझ्या भावाच्या पत्नीची सासू. कवितेचा भाऊ, भावाची पत्नी, पत्नीची सासू ही कोण लागते, सुजाताची आजी लागते. मग ही जर आजी असेल तर ही जी पत्नी आहे ती कोण असणार आहे, कोण असणार आहे, सून असणार आहे सुजाताची. करेक्ट, ही आजी आहे म्हणजे ही कोण असेल, सून असेल. सुनाचा नवरा कोण असणार आहे, भाचा, कारण ही आजी आहे ना. आणि ही काय येईल, भाची, म्हणजे सुजाता कोण असेल, आत्या असणारे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. असे उदाहरणं आले की आपण आपल्या नातलगांमध्ये ते जुळून पाहिजे, मग ते सोडवायला सोपं जातं. प्रश्न क्रमांक 83. वडील व मुलाच्या वयाच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 10:3 आहे आणि 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल. तर मुलाचे आजचे वय काय? बघा आजचं गुणोत्तर दिलं आहे, कोणाकोणाचं दिलं आहे, वडील आणि मुलाचं, आणि ते किती आहे, 10:3. वडिलांचं गुणोत्तर 10 आहे आणि मुलाचं 3 आहे. ते कधी, आज. त्यांनी पुढे काय दिलं आहे, 9 वर्षानंतर, म्हणजे 9 वर्षानंतर काय होईल. मग आपण असं कन्सिडर करू की गुणोत्तर वय त्यांचे 10x आणि 3x आहे. 9 वर्षानंतर वडिलांचं वय काय होणार आहे, 10x + 9 बरोबर होईल, आणि मुलाचं वय काय होईल, 3x + 9 बरोबर. 10x + 9 हे 9 वर्षानंतर आणि 3x + 9 हे मुलाचं 9 वर्षानंतर. पण त्यांचं तेव्हाच आपण गुणोत्तर दिलंय ते किती आहे, 7:3. म्हणून आपण असं लिहून घेऊ, 10x + 9 छेदामध्ये 3x + 9 बरोबर 7/3. दोघांचा तिरकस गुणाकार करून घेऊयात. 3ने ह्या संख्येला गुणू आणि 7ने याला गुणू. उत्तर काय येईल आपलं, 30x + 27 बरोबर 21x + 63 बरोबर. x एका साईडला नेऊ, हे बेरजे ते इकडे गेल्यावर वजा बाकीत होतील, म्हणून 30x - 21x किती येणार आहे, 9x येणार आहेत. आणि 27 बेरजे ते इकडे गेल्यावर वजा बाकीत जातील, 63 - 27 उत्तर येईल 36. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, 9 इकडे गुणाकारात आहे, इकडे भागाकारात जातील, मग x बरोबर काय येणार आहे, 36/9, 9 चोक
36. एक्सची किंमत किती आली आहे? एक्सची किंमत आली आहे 4. त्यांनी काय विचारलं आहे? मुलाचे आजचे वय आणि मुलाचं आजचं गुणोत्तर काय आहे? मुलाचं आजचं गुणोत्तर आहे 3x, म्हणजेच 3 गुणिले 4 बरोबर 12. मुलाचे आजचे वय किती होणार आहेत? 12. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84. दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली, प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली, दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसले, तर सर्वात डावीकडं कोण? बघा आता आपल्याला काय दिलेली आहे? मुलींच्या बसण्याची क्रम दिलेली आहेत. तर पहिल्यांदा दीपा, जी दीपा आहे तिच्या उजवीकडे कोण बसले? दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली आहे, म्हणजे स्वाती कुठे असेल? डावीकडे असेल, हो की नाही? आणि प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे आहे, म्हणजे प्रज्ञा पुढे असेल आणि मग स्वाती असेल, बरोबर. दीपा आणि सीता यांच्यामध्ये गीता बसले, म्हणजे इथे दीपा आहे आणि इथे सीता धरू. आता दोघींच्या मध्ये कोण बसले? गीता बसली. तर त्यांनी विचारले सर्वात डावीकडे कोण आहे? तर सर्वात डावीकडे कोण येते? प्रज्ञा. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 85. 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 22 किलोग्रॅम आहे. जर त्यात वर्ग शिक्षकाचे वजन मिळवले तर सरासरी 24 किलोग्राम होईल. तर वर्ग शिक्षकाचे वजन किती? बघा आपल्याला आधी 25 विद्यार्थ्यांची सरासरी दिली आहे वजनाची, ती किती आहे? 22. म्हणून 25 गुणिले 22 करून घ्यायचं. ह्या दोघांचा गुणाकार येतो 550. नंतर त्यामध्ये काय झालं? वर्ग शिक्षक मिळवले. 25 मुलांमध्ये एक वर्ग शिक्षक वाढला, म्हणजे सगळे टोटल संख्या किती झाली? 26. 25 अधिक 1 26. आणि सरासरी किती झाली आहे? 24. आता ह्या दोघांचा गुणाकार करा. 26 गुणिले 24, ते उत्तर येईल 624. बघा आधी विद्यार्थ्यांचे 25 विद्यार्थ्यांची सरासरी 22 होते, म्हणून 25 गुणिले 22 केले, 550 वजन आलं. नंतर शिक्षक मिळून 26 गुणिले 24 केली सरासरीचं, त्यावेळेस वजन 624 आलं. आता 624 मधून 550 वजा करा, आपल्याला शिक्षकाचं वजन मिळेल. ते वजन राहतं, वजाबाकी केल्यावर 74, म्हणजे शिक्षकाचं वजन आहे 74 किलो. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 86. एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 600 पैकी 450 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले? बघा किती गुण मिळाले? 450. किती पैकी मिळाले? 600 पैकी. म्हणून मिळालेले गुण छेदामध्ये एकूण गुण गुणिले 100. करा हा भागाकार. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 6 1 6, 6 7 42, खाली उरले 3, 6 5 30. उत्तर आलं 75%. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 87. 200 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीचा वेग किती? बघा आपल्याला इथे गाडीचा वेग काढायचा आहे आधी. मग वेग बरोबर सूत्र आपल्याला माहिती आहे. काय आहे? वेग बरोबर अंतर भागिले वेळ गुणिले 18/5. आता अंतर काय आहे? तर बघा 200 मीटरची रेल्वे आणि 200 मीटरचा बोगदा, हे दोन्ही अंतर आहेत, म्हणून या दोन्ही अंतरांची बेरीज करायची. 200 अधिक 200 बरोबर किती झाले? 400. म्हणजे आपलं अंतर किती आलं? 400. आता वेळ किती लागतोय? 30 सेकंद लागतोय. मग लिहा वेग बरोबर 400 छेदामध्ये 30 गुणिले 18/5. भाग घालून घेऊ. हा शून्य गेला. 5 1 5, 5 8 40, 3 1 3, 3 सक 18. काय राहिले? 8 सक 48. रेल्वेचा वेग किती येतोय? वेग बरोबर 8 गुणिले 6, 8 सक 48. वेग आलाय 48 किलोमीटर प्रति तास.
प्रश्न क्रमांक 88, एका मजुराला एक काम करण्यास 12 दिवस लागतात, दुसऱ्या मजुराला तेच काम करण्यास 6 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात संपवतील? ज्यावेळेस असं उदाहरण विचारलं असेल त्यावेळेस शॉर्ट ट्रिकने काय करायचं, दोघांना एकाला किती वेळ लागतोय 12 दिवस, दुसऱ्याला किती वेळ लागतोय 6 दिवस, म्हणून 12 गुणिले 6 आणि छेदामध्ये 12 अधिक 6 यांचा भाग करा. 12 गुणिले 6 जसंच्या तसं, 12 आणि 6 किती झाले 18. चला भाग घालून घ्या. 6 एक 6, 6 त्रिक 18, 3 आणि 12ला भाग घाला, 3 एक 3, 3 चौक 12, उत्तर आलंय 4. म्हणजे दोन्ही मिळून ज्यावेळेस ते मजूर एकत्र काम करतील त्यावेळेस त्यांना किती दिवस लागणार आहेत? 4 दिवस. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 89, परत आपल्याला अक्षरांची मालिका दिलेली आहे आणि ह्या मालिकेचं निरीक्षण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की ही मालिका पहिल्यांदा 2दा ए आणि नंतर 2दा बी अशी असणार आहे. तर पहिल्या वेळेस 2दा ए आला आहे आणि डॅश आला आहे आणि मग परत बी आला आहे, म्हणजे आता डॅशच्या जागी काय असेल बी, मग ए आला आहे परत डॅश आला आहे, डॅशच्या जागी परत काय असेल ए, पुढे 2दा बी येऊन गेला आहे, परत डॅश येऊन ए आहे, म्हणजे आता काय असणार आहे ए, परत 2दा बी आणि एकदा ए आला आहे आणि परत डॅश आला आहे, म्हणजे ए नंतर काय येणार आहे ए आणि लास्टमध्ये डबल बी आलेला आहे. बघा मग आपलं उत्तरामध्ये डॅशच्या जागी काय असेल बी ए ए आणि ए. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 90, 78, 56, 56 बरोबर किती? आता बघा 78 आणि नंतर येणारा अंक आहे 56. थोडं तर्क लावला तर समजेल 7 8 56 म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या अंकांचा गुणाकार करून आपल्याला 56 उत्तर दिले. तर 56 मध्ये 5 गुणिले 6 या दोघांचा गुणाकार करा, उत्तर येईल 5 30, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असणार आहे 30. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 91, बघा पहिल्यासारखाच तर्क इथे लावायचा आहे. 21 2 31 बरोबर किती? 21 2 म्हणजे 2 गुणिले 1 बरोबर 2 2, तर 31 काय येईल 3 गुणिले 1 बरोबर 3. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार. प्रश्न क्रमांक 92, विसंगत घटक ओळखा. नाशिक, उज्जैन, हरिद्वार आणि मथुरा. बघा काय विसंगत आहे? बरोबर आहे, मथुरा हे विसंगत आहे, कारण नाशिक, उज्जैन आणि हरिद्वार या तिन्ही ठिकाणी 12 वर्षानंतर कुंभमेळा भरत असतो, म्हणून हे कुंभमेळ्याचे ठिकाणं आहेत. मथुरा हे कुंभमेळ्याचं ठिकाण नाही, म्हणून मथुरा ह्या विसंगत घटक आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. विसंगत घटक ओळखा. मार्च, मे, जुलै, जून. बघा मार्चमध्ये, मेमध्ये आणि जुलैमध्ये तिन्ही महिन्यामध्ये 31चा दिवस आहे 31, आणि जूनमध्ये किती दिवस आहे 30, म्हणून जून हा त्याचा करेक्ट उत्तर आहे, विसंगत घटक आहे. प्रश्न क्रमांक 94, चालण्याला पोहणे म्हटले, पोहण्याला सरपटणे म्हटले, सरपटण्याला उडणे म्हटले, उडण्याला धावणे म्हटले, धावण्याला बागडणे म्हटले, तर साप खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्राणी म्हणावा लागेल? साप कसा आहे? सरपटणारा प्राणी आहे, पण आपल्या इथे विधानामध्ये सरपटण्याला काय म्हटलं आहे? बघा सरपटण्याला उडणे म्हटले आहे, म्हणजे साप कोणता प्राणी येईल? उडणारा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 95, व्यासपीठावरील 6 वक्त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाले? बघा एकूण व्यक्ती किती आहेत? 6. एकमेकांशी केले आहेत म्हणून 6ला कितीने गुणायचं आहे? 6 वजा 1 बरोबर 5, म्हणजे 5ने गुणायचं आहे. आणि छेदामध्ये 2, बे 1 बे, बे त्रिक 6, उरले किती? 3 गुणिले 5, 5 त्रिक 15, म्हणजे एकूण किती हस्तांदोलने झाली आहेत? तर 15 हस्तांदोलने झाली आहेत. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 96, नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लावल्यास
5 गुण मिळतात आणि नेम चुकल्यास 3 गुण कमी होतात. मयूरने 20 वेळा प्रयत्न केला तेव्हा त्याला 60 गुण मिळाले, तर त्याचे एकूण नेम किती बरोबर लागले? बघा, आपण कन्सिडर करू, मयूरनी एकूण नेम किती बरोबर मारलेत? x मारलेत, म्हणजे त्याचे बरोबर आलेले नेम किती आहे? x. आणि चुकलेले नेम किती आहेत? चुकलेले नेम किती आहेत? ते आहेत 20 वजा x, कारण त्याने 20 नेम मारले होते. 20 मधून x बरोबर आले, म्हणून चुकलेले 20 वजा x बरोबर. तर त्याला गुण किती मिळालेत? त्याला 60 गुण मिळालेत. जर त्याने x नेम बरोबर मारले तर त्याला मिळालेले गुण 5x वजा किती कमी झाले? चुकले 20 वजा x, म्हणून वजा 3 करावं लागेल. वजा 3, 20 वजा x बरोबर 60 गुण त्याला मिळालेले आहेत. सोडवा हे उदाहरण. बघा, सोडवा हे उदाहरण. 5x जसाच तसा वजा 3ने 20ला गुणायचे, वजा 3ने, म्हणून उत्तर येईल वजा 60. 3ने x ला गुणायचे, वजा वजा अधिक होईल, वजा 3 अधिक 3x आणि 60 जसाचा तसा. बघा, 5x वजा 60 अधिक 3x बरोबर 60. हे वजा 60 इकडे पाठवू, ते अधिक होतील. 5x अधिक 3x बरोबर 8x झाले. हे 60 अधिक इकडे होणार आहेत, अधिक 60 म्हणजे ते उत्तर येईल 120 आणि x ची किंमत येईल 120 भागिले 8. 8 1 8, 8 1 8, खाली उरले 4, 8 पंचे 40, म्हणजे x बरोबर किती आले? 15. म्हणून मयूरने अचूक नेम किती लावले होते? 15. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 97. एका संख्येला 3 ने गुणून 4 ने भागायचे होते, त्याऐवजी 4 ने गुणून 3 ने भाग दिला तेव्हा उत्तर 16 आले, तर खरे उत्तर काय असेल? बघा, आपल्याला संख्या माहीत नाही म्हणून परत x लिहू. तिला चुकून 4 ने गुणले आणि कितीने भागले? 3 ने भाग दिला, उत्तर किती आलं? 16. तर x ची किंमत काढावी लागेल. x बरोबर 3 भागाकारात जातील गुणाकारात आणि 4 गुणाकारात जातील भागाकारात, म्हणून x बरोबर 16 गुणिले 3/4. 4 1 4, 4 चौक 16 आणि 4 गुणिले 3 बरोबर 12. x म्हणजे ती संख्या कोणती होती? 12. आपल्याला आता संख्या मिळालेली आहे, संख्या आहे 12. 12 संख्येला 3 ने गुणा आणि 4 ने भागा, आपलं उत्तर मिळून जाईल. 4 1 4, 4 त्रिक 12, 3 गुणिले 3 बरोबर 9, म्हणजे खरे उत्तर काय असणार आहे? 9. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर. प्रश्न क्रमांक 98. 2 ला 3 म्हटले, 3 ला 5 म्हटले, 5 ला 8 म्हटले आणि 8 ला 2 म्हटले, तर 3 अधिक 5 बरोबर किती? आपल्याला काय विचारले? 3 अधिक 5. पण 3 ला काय म्हणतोय आपण? 3 ला 5 म्हणतोय, म्हणून 3 च्या जागी 5 लिहा. आणि 5 ला काय म्हटले? 8 म्हटले, म्हणून 5 च्या जागी 8. 5 अधिक 8 बरोबर किती होतात? 13. म्हणजे 3 अधिक 5 बरोबर किती उत्तर येणार आहे? 13. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 99. एका संख्येला 46 ने भागल्यास बाकी 23 उरते, जर त्या संख्येला 23 ने भागल्यास बाकी किती उरेल? आपल्याला संख्या माहीत नाहीये, पण ती संख्या काय असेल की भागल्यावर 46 ने भागल्यावर बाकी 23 उरते, म्हणून 46 अधिक 23 करा. किती येतात ते? ते येतात 69. जर त्या संख्येला 23 ने भागल्यास तर मग आपण 69लाच 23 ने भागू, या दोघांची बेरीज करू आणि त्याला 23 ने भागू. 69 भागिले 23, 23 1 23, 23 त्रिक 69, पूर्ण भाग गेला आहे, म्हणजे बाकी किती उरणार आहे? 0. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 100. विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे.
गटात न बसणारा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. 3, 5, 7, 9, 11, 13, 17. बघा कोणता अंक हा गटात बसणारा नसेल. जर अंकांचं निरीक्षण केलं तर सगळे अंक हे विषम संख्येचे आहेत, बरोबर. अजून पुढे जाऊन पाहिलं तर मूळ संख्या बघा 3, 5, 7, 11, 13, 17 ह्या सगळ्या संख्या कशा आहेत, मूळ संख्या आहे. फक्त 9 ही संख्या काय आहे, संयुक्त आहे. म्हणून गटात न बसणारी संख्या कोणती असेल, 9. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसंच सबस्क्राईब करा. धन्यवाद.